जनतेचा. ओतूर येथे कोट्यावधी रुपये खर्च करून नवीन ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले आहे. मोठी इमारत आहे, सुविधा आहेत, मात्र रुग्णसेवेबाबत नागरिकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार स्टाफ रुग्णांशी व्यवस्थित बोलत नाही, योग्य माहिती आणि मार्गदर्शन मिळत नाही, तसेच रुग्णांची व्यवस्थित तपासणी होत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे नागरिक सांगत आहेत. विशेष म्हणजे शेजारी असलेल्या जुन्या रुग्णालयात मात्र रुग्णांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळतात. जुन्या दवाखान्यात रुग्णांची व्यवस्थित पाहणी करून उपचार केले जात असल्याने नागरिक तिथेच उपचारासाठी जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यावर स्थानिक नागरिकांचा सवाल आहे. जुन्या दवाखान्यात ज्या पद्धतीने रुग्णांची व्यवस्थित पाहणी आणि उपचार केले जातात, तशी सेवा नवीन ग्रामीण रुग्णालयात का मिळत नाही? कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेल्या या नवीन रुग्णालयात रुग्णांना योग्य तपासणी, उपचार आणि मार्गदर्शन मिळणे अपेक्षित आहे. मात्र रुग्णांना मूलभूत सेवांसाठीही अडचणी येत असतील तर एवढा मोठा दवाखाना नेमका कशासाठी, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. आता प्रशासन या तक्रारींची दखल घेणार का आणि नवीन ग्रामीण रुग्णालयातील रुग्णसेवा कधी सुधारणार, याकडे ओतूरकरांचे लक्ष लागले आहे. शिवनेरी माझ्यासाठी संकेत अस्वार, ओतूर. बरं मला सांगा बाबा, तिकडे एवढी गर्दी नाही दिसत, इकडे गर्दी दिसते, नक्की काय प्रॉब्लेम आहे? काय असं तुम्ही इकडेच काय येतात, तिकडे का नाही जात? इकडे पहिल्यापासून वळण आहे. अच्छा, बाकी काय ते व्यवस्थित चेक करतात का नाही हे पण सांगा. नाही, चेकच नाही, नुसते बोलतात. आपण विचारले बोला तेवढं बोला, काय चेक करतात? बाबा तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? व्यवस्थित चेक करतायत का नाही? नाही करते. मग मी सांगतो नाही करते. नाही करते ना? मग इकडे होतं का चेक? या मॅडम कडे होतं? या मॅडम बोला बोला विचार काय